त्या 22 वर्षांच्या तरुणाला पैसे कमवायचे होते। त्यासाठी तो स्वतःच्या हाताचं बोटही कापायला तयार झाला होता, पण त्याचा जीवच गेला। तंत्रसाधनेसाठी तयार झालेल्या या तरुणाचा जीव कोणी घेतला, हीच आहे आजची क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। अंकित कौरव या 22 वर्षांच्या तरुणाचा गादरवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शेतात छिन्न-विछिन्न अवस्थेतला मृतदेह पोलिसांना सापडला। अंकितच्या उजव्या हाताचं मधलं बोट कापलं होतं आणि अंकितच्या मृतदेहाच्या डोक्यासमोर ते ठेवलं होतं। पोलिसांनी मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना ज्या पद्धतीने मृतदेह आढळला होता त्यावरून त्यांनी दोन अर्थ काढले होते। एक म्हणजे पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी किंवा मग अघोरी कृत्यातून नरबळी देण्याचा हा प्रकार असावा। पोलीस एकाच गोष्टीवर ठाम होते, ते म्हणजे ही हत्या आहे। पोलिसांनी मग त्या दिशेने तपासाला सुरुवात केली। पोलिसांनी पथकं तयार केली आणि शोध सुरू केला। अंकितची माहिती पोलिसांनी जमवायला सुरुवात केलीच होती, पण त्याचबरोबर पोलिसांनी तंत्रविद्या आणि अघोरी पूजा करणाऱ्यांचीही माहिती मिळवायला सुरुवात केली। पण फार काही माहिती पोलिसांच्या हाती लागत नव्हती। पोलिसांनी माहिती देणाऱ्याला तेव्हा 10,000 रुपयांचा इनाम ठेवला, पण तरी देखील काही माहिती पोलिसांच्या हाती आली नाही। त्याला काही दिवस गेले। पोलिसांच्या हाती पहिली माहिती आली की अंकित त्या दिवशी रमू काच्छी आणि सुरेंद्र काच्छी यांच्याबरोबर बाईकने गेला होता। दोन नावं पहिल्यांदा पोलिसांच्या समोर आली। पोलिसांना ही टीप हाती लागली आणि पोलिसांनी दोघांना उचललं। पोलिसांनी त्यांची माहिती मिळवली तेव्हा पोलिसांना कळलं की सुरेंद्र आणि रमू हे दोघे गावात तंत्रविद्या करतात। पोलिसांनी अंकित बरोबर दिसल्यामुळे सुरेंद्र आणि रमूची कसून चौकशी केली। 4 महिन्यांपूर्वी अंकित आजारी पडला होता। डॉक्टरांचं औषध आणि सर्व उपाय झाले, पण त्याची तब्येत काही सुधारत नव्हती। त्यानंतर कौरव कुटुंबाने अंकितसाठी तांत्रिक उपचार करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर अंकितची प्रकृती सुधारली, त्याला बरं वाटू लागलं। तेव्हापासून सुरेंद्र आणि रमूवर त्यांचा विश्वास बसला। अंकितच्या मृत्यूच्या 15 दिवस आधीची ही घटना आहे। अंकितच्या बहिणीच्या नवऱ्याचा अपघात झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते। या उपचारात बरेच पैसे खर्च झाले, पण प्रकृतीत काही फरक पडताना दिसत नव्हता, म्हणून बहीण आणि बहिणीचं सासर तसंच कौरव कुटुंब चिंतेत होतं। अंकितच्या आजारपणात अखेरचा इलाज म्हणून तंत्रविद्या कामाला आली होती, तेव्हा बहिणीच्या नवऱ्यासाठी अंकितने तो पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला। कौरव कुटुंबानेही त्याला परवानगी दिली होती। त्याने सुरेंद्र आणि रमू उर्फ भगवान दासला संपर्क केला आणि या सगळ्याची कल्पना दिली। सुरेंद्रला अंकितनं सांगितलं की त्याला खूप पैसे लागणार आहेत। हे पैसे मिळवण्यासाठी त्याला उपाय हवाय। आता हा उपाय देण्यासाठी सुरेंद्र आणि रमू तयार झाले। सुरेंद्रने अंकितची गरज ओळखली आणि त्याला त्यात पैसे उकळण्याचा मार्गही दिसत होता। लगेच सुरेंद्रने जास्त पैसा मिळवणं शक्य असल्याचं आमिष अंकितला दाखवलं, पण त्यासाठी एक तंत्रविद्या करावी लागेल असंही सुचवलं। सुरेंद्र आणि भगवान दासने अंकितला या तंत्रविद्येसाठी एका हाताचं एक बोट कापण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं। त्यावर अंकित तयारही झाला होता। 2 हातांच्या 10 बोटांपैकी एक बोट कापल्याने काही बिघडणार नाही असा विचार अंकितनं त्यावेळेस केला आणि तो त्यासाठी तयारही झाला। इथे सुरेंद्र आणि भगवान दासने अंकितचा नरबळी देण्याचा प्लॅन रचला। अंकितला याची काडी मात्र कल्पना नव्हती। ठरलेल्या दिवशी सुरेंद्र आणि भगवान दास एक बाईक घेऊन आले। रात्रीची वेळ होती। अंकित आणि सुरेंद्र भगवान दासचं जसं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे त्यांनी अंकितला बाईकवर पिकअप केलं आणि ते तिघे टेकापार गावी गेले। तिथे सुरेंद्र आणि भगवान दास यांनी ठरवल्याप्रमाणे अंकितला बसवून पूजाविधी आटपले। त्यानंतर अंकितला प्रसाद दिला। प्रसादाचा एक लाडू ज्यात त्यांनी झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या, तो प्रसाद हा पूजाविधीचा भाग म्हणून अंकितला ग्रहण करायला लावला। तो लाडू खाल्ल्याबरोबर अंकित बेशुद्ध झाला। त्यानंतर मग सुरेंद्र आणि भगवान दासने मिळून अंकितचा गळा चिरला आणि त्याची हत्या केली। अंकितची हत्या केल्यानंतर त्याच्या उजव्या हाताचं बोट तोडलं। त्यानंतर अंकितच्या मृतदेहाच्या डोक्यावर ते बोट ठेवलं। तसाच मृतदेह किंवा तशाच अवस्थेत पडलेला तो मृतदेह पोलिसांच्या हाती लागला होता। अंकित कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता। नरबळी देण्यासाठी एकुलता एक मुलगा असणं आवश्यक होतं, म्हणून सुरेंद्र आणि भगवान दासने त्याचा नरबळी देण्याचा निर्णय घेतला। गावाची वेस ओलांडून नरबळी दिला जातो, म्हणून मग अंकितला त्यांनी गावाबाहेर नेऊन पूजाविधी करून ठार मारलं होतं। सुरेंद्र आणि भगवान दासने आपला गुन्हा कबूल केलाय, पण अंकितचा बळी कोणी घेतला? पैसे कमावण्यासाठी अंकितने तंत्रविद्येचा मार्ग स्वीकारला आणि त्या मार्गानंच अंकितचा बळी घेतला। सुरेंद्र आणि भगवान दास हे त्यासाठी निमित्त ठरले। सुरेंद्र आणि भगवान दास दोषी आहेतच, पण अंकितही तितकाच दोषी आहे, कारण त्याने पैसे कमवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला होता आणि अशा तंत्रविद्या करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवला होता। पोलिसांनी सुरेंद्र आणि भगवान दासकडून अंकितला मारण्यासाठी वापरलेलं हत्यार, पूजेसाठी वापरलेलं साहित्य, मोटरसायकल इत्यादी वस्तू जप्त केल्या आहेत। सुरेंद्र आणि भगवान दास यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस या घटनेचा अधिक तपास करतायत। ही घटना आहे मध्य प्रदेशातल्या नरसिंगपूर इथली।
आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.